नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हे बघा, छोट्या छोट्या गोष्टीपासून मुलांना कसं खुश करायचं ते फक्त एका आईलाच माहिती असतं. हे पहा, साधा सिंपल आपला घरचा पिझ्झा बनवणार आहे मी. आणि जे आहे घरी सामान त्यानंच बनवणार आहे. हे चपातीला पीठ मळलं होतं, चपात्या बनवायच्या होत्या म्हणून अगोदरच. तर अशी चपाती लाटून घेतली आणि काटा चमच्यानं असे होल करते मी त्या चपातीला. आणि आता ते भाजून घेणार आहे खरपूस. खालची बाजू आहे ना ही कमी भाजायची आणि वरची बाजू जास्त भाजून घेतलेली आहे मी. दाखवते, आधी बटर लावलेलं आहे. आणि रोज रोज भाजी चपाती खाऊन त्यांना पण कंटाळा आलेला असतो. काहीतरी वेगळं म्हणून हे ट्राय चालू आहे. संध्याकाळचा आहे वेळ ही. पिझ्झा खायचा आहे आम्हाला, भाजी चपाती नाही खायची म्हणून त्यांचं हे चाललं होतं. मग वेगवेगळे त्यांनी कट केलेले टोमॅटो आणि कांदा, तिघांनी पण वेगवेगळं, हे माझ्यासाठी ते माझ्यासाठी म्हणून वेगवेगळं केलं होतं. त्यांनी तिघांनी कट करून ठेवलं होतं आणि मी फक्त ही पीठ मळून चपाती लाटून हे भाजत होते. हे बघा, वरची बाजू मी जास्त भाजून घेतलेली आहे आणि खालची बाजू ही कमी भाजलेली आहे. कारण खालची बाजू खाली राहणार असल्यामुळे जास्त करपेल म्हणून कमीच भाजलेली आहे. टोमॅटो सॉस टाकला त्यावर, सॉस आणि कांदा आणि टोमॅटो टाकलेले, काकडी टाकते वरून. हे पहिला आहे, छोट्या मुलींचा आहे. ही पहिला मला बनवून दे म्हणली ती छोटी मुलगी, मग तिचं आहे. वरनं ही छोटी शेव टाकते मी थोडीशी आणि बटर पण टाकते थोडंसं वर. ती सांगत होती मला असं बनवायचं असं, तसं बनवायचं असं. मग तिच्या म्हणण्यानुसार असं बनवणं आहे चालू. शाळेमध्ये बी मुली असल्या दुसऱ्या मुली आणत असतील काही, मग ती सांगते बघून असं करायचं, तसं करायचं, हे टाकायचं ते टाकायचं, असं असतं तिचं चालू छोट्या मुलीचं. जरा जास्तच करपली असते खालून चपाती. हे बघा माझी, पण छान लागत होतं. मला पण खायला दिलं तिनं एक घासभर. तू पण खा म्हणली. छान लागत होतं, काहीतरी वेगळं असं साधं सिंपल. मुलंही खुश होतात आणि आपण बी खुश, काहीतरी खाल्लं म्हणून. नाहीतर असं जेवणच करत नाहीत. खाल्ली तर अर्धी चपाती, कोरभर चपाती असं खाते, एक चपाती तर नाहीत खाणार. मग त्यांच्या मनासारखं काही भाजी असली चांगली असली तर खातेत, नाहीतर नाही. हे तिसरा आहे. आणि दुसरा मोठ्या मुलीनं घेतला आहे, तर ती म्हणली होती फक्त मला चपाती भाजून दे, मी खालीच करणार आहे, सामान टाकणार आहे. मग तिला चपाती भाजून दिलेली आहे. तिनं टोमॅटो सॉस, कांदा, काकडी, शेव वगैरे टाकून तिनं तसेच खाल्लं. आणि ही मुलाचा आहे लास्टचा, त्याला बनवून दिलेला आहे. हे बघा कसा दिसतोय, वाटतोय का पिझ्झासारखा? वाटतोय का? हा बघा पिझ्झा. मग कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मग जमला का मला व्हिडिओ हे पिझ्झा नक्की सांगा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, तोपर्यंत.